याच्यामध्ये मोजून न घेता असे मोठे सोयाबीन घ्यायचे आणि त्याच्यातले 100 दाणे हे प्रतिष्ठासाठी आपण प्रति पोळीमध्ये 10-10 दाणे ठेवायचे सोयाबीन. ते बियाणे गोणपाटामध्ये टाकल्यानंतर रोज याच्यावर सकाळी थोडं पाणी शिंपडायचं आणि याच्यामध्ये ओलावा कायम राहायला पाहिजे. असं 3 दिवस पाणी शिंपडल्यानंतर तिसऱ्या दिवशी ही गोणपाट उघडून बघायची किती बियाण्याला कोंब आलेले आहे. जर याला 70 बियाण्यापेक्षा वर जर कोंब आले असेल तर बियाणे हे पेरणीयोग्य आहे आणि त्याची उगवशक्ती 70% आहे. जर याची उगवशक्ती 70%पेक्षा कमी आहे, सपोज 65% आली तर 5% बियाणे वाढवून पेरायचे. जर 60% आली पेरते याची उगवशक्ती तर 10% बियाणे वाढवून पेरायचे. पाय फुकाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती. आता हे 3 दिवस ठेवायचं आणि अशा ठिकाणी ठेवायचं जिथे थंड वातावरण आहे, हवा आहे, अशा ठिकाणी ठेवायचं आणि त्याला 3 दिवस सतत पाणी मारायचं आणि तिसऱ्या दिवशी याची उगवशक्ती तपासून